पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. लोकभवनात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला चालना मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला. काही मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले. सकाळी 8 ते रात्री 9 अवजड वाहनांना बंदी असेल. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ झालाय. अमेय घोलेंच्या शिवसेना गटनेतेपदी निवडीच्या घोषणेवेळी गदारोळ झाला. तृष्णा विश्वासराव किशोरी पेडणेकरांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. धुरंधरच्या शूटिंगवेळी मनपाच्या नियमांचं वारंवार उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला. दिग्दर्शक आदित्य धरचं प्रोडक्शन हाऊस ब्लॅकलिस्ट करण्यात आलं. मुंबई मनपानं ही मोठी कारवाई केली आहे. दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावणार. मालेगावच्या उपमहापौर शान हिंद यांनी हे विधान केलं. तर हिंमत असल्यास फोटो लावून दाखवा, भाजपने इशारा दिला. नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरणावर आज सुनावणी. वकील नितीन पंडित यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं. पालकांनो, तुमच्या मुलांवर लक्ष द्या. गेमिंग प्लॅटफॉर्मवरून मुलांची डिजिटल शिकार करण्यात येऊ शकते. तर रोब्लॉक्स, माइनक्राफ्ट आणि सर्वाधिक धोकादायक आहेत. दहशतवादी संघटनांचा गेमिंगमध्ये नवा डाव. खामोशसाठी शत्रुघ्न सिन्हा हायकोर्टात. व्यक्तिमत्व हक्क संरक्षणासाठी याचिका दाखल. नाव, प्रतिमा, आवाज खामोशचा गैरवापराचा आरोप. प्रतिमेस धक्का पोहोचत असल्याचा याचिकेत उल्लेख. लग्नापूर्वी संबंध ठेवताना काळजी घ्या. सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा सल्ला दिलाय. मुलगा मुलगी अनोळखी असू शकतात, विश्वास ठेवू नका. लग्नाआधी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलं. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचं निधन झाले. नफिसा बेगम सत्तार यांचं निधन झाले. पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार झाले. नफिसा बेगम काही दिवस आजारी होत्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. वाशीमध्ये सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आला. 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली. शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आलेत. मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील हा प्रकार आहे. ठाणे शहरात निवासी इमारतीचा काही भाग कोसळला. घटनेत 3 जण जखमी झालेत. 80 जणांना वाचवण्यात यश आलं. इमारतीच्या 5व्या मजल्यावरील काही भाग कोसळलेला आहे. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सोलापुरातील सोलार प्रकल्पाचा शेतीला फटका बसलाय. रानमसलेतील प्रकल्पाच्या कामांमुळे पिके अडचणीत आलेत. धुळीमुळे पिकं उद्ध्वस्त झाली तर शेतकरी चिंतेत. अधिकाऱ्यांकडून मात्र उडवाडवीची उत्तर देण्यात येत आहे. अमरावतीत पाण्याची पाईपलाईन फुटली. रुग्णालयात मुलींच्या वसतिगृहात पाणी शिरले. पंचवटी ते कांतानगर रस्ता जलमय. मध्यरात्री अचानक पाईपलाईन फुटली. बांगलादेशला नवीन पंतप्रधान मिळालेत. PNP प्रमुख तारिक रहमान यांनी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताच्या वतीनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले.